नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024-25चे जे काही संपूर्ण विश्लेषणी संच बीचे ते बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजचा जो पेपर झालेला आहे 3 मे 2026 रोजी त्याचे विश्लेषण बघतोय. प्रश्न क्रमांक 1, सोनलचे पेन काल हरवले या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी अकर्मक कर्तरी आहे. प्रश्न क्रमांक 2, अति झाले आसू आले या म्हणीचा अर्थ काय? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए, एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते. प्रश्न क्रमांक 3, प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो हा अर्थ असणारी म्हण कोणती? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए, उधार तेल खवट. प्रश्न क्रमांक 4, नाकाने कांदे सोलणे या म्हणीचा अर्थ सांगा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी, पूर्णपणे वाया जाणे. प्रश्न क्रमांक 5, कावळ्याची कावकाव तर कोकिळेचे काय? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर ते ऑप्शन नंबर डी आहे, कुहू कुहू. आणि आजचा जो व्हिडिओ बनवलेला आहे आपण तो फक्त विद्यार्थ्यांना किती गुण पडले हे कळवण्यासाठी आन्सर की म्हणून एक व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला किती स्कोर पडला ते सांगा. आपण फक्त आपल्या जे चॅनलवर जे व्हिडिओ बनवतो त्यामध्ये GK, करंट अफेअर्स, मराठी याचे संपूर्ण विश्लेषण बघतो. गणित आणि बुद्धिमत्ताचे फक्त मी तुम्हाला आन्सर सांगेल, कारण की आपल्या चॅनलला आपण ते व्हिडिओ बनवत नाही. ते पण मी आन्सर सांगते कारण की तुम्हाला गुण किती पडले ते कळण्यासाठी. प्रश्न क्रमांक 9, जेव्हा माणूस जागा होतो हे आत्मकथनपर पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, गोदावरी परुळेकर. प्रश्न क्रमांक 10, नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए, वि. शिरवाडकर. प्रश्न क्रमांक 11, औदार्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, सढळता म्हणजेच की किंवा उदारता. प्रश्न क्रमांक 12, युजुत्सा या शब्दाचा समानार्थी शब्द. तर ऑप्शन ए बरोबर उत्तर आहे, नाही, इथे ऑप्शन सी हे बरोबर उत्तर आहे, लढण्याची तीव्र इच्छा. प्रश्न क्रमांक 13, अचल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, चंचल. इथे ज्या खुणा केलेल्या याचा अर्थ असा नाही की हेच बरोबर उत्तर आहे. मी जे तोंडी उत्तर सांगते ते बरोबर आपले उत्तर आहेत. आणि इथे आपला जो 11 क्रमांकाचा जो प्रश्न आहे ना तो आपण सांगितलेला आहे, आपण एक सिरीज घेतली होती त्यातूनच आलेला आहे. प्रश्न क्रमांक 14, चांदाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, सज्जन. प्रश्न क्रमांक 15, सूर्यास्त या जोड शब्दाचे पोटशब्द काय आहेत? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, सूर्य अधिक अस्त. प्रश्न क्रमांक 16, सु अधिक अल्प या पोटशब्दाचा पोटशब्द काय आहे, जोड शब्द काय असेल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, स्वल्प. प्रश्न क्रमांक 17, पक्षी झाडावर बसतो या वाक्यात वर हा शब्द काय आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, शब्दयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 18, शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो? तर बरोबर उत्तर आहे यापैकी सर्व, म्हणजेच की ऑप्शन नंबर डी, लिंग, वचन, विभक्ती. आपण हे जे एवढे प्रश्न घेतले, जर तुम्हाला या प्रश्नांचे डिटेल विश्लेषण बघायचे असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 19, बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, संबोधन. प्रश्न क्रमांक 20, मी हे कपडे कुणाला देऊ या वाक्यात कुणाला हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, प्रश्नार्थक सर्वनामे. प्रश्न क्रमांक 21, पिकलेला आंबा यात पिकलेला हे कोणते विशेषण आहेत? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, धातुसाधित. प्रश्न क्रमांक 22, शहाणी मुले यात शहाणी हे लिंग कोणते? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, नपुसकलिंगी. प्रश्न क्रमांक 23, गटात न बसणारा पर्याय ओळखा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, सर्व रस्ते. हे सुद्धा आपण घेतलेले आहे आपल्या चॅनलवर, याची प्लेलिस्ट आहे, तुम्ही नक्की बघा. हा सुद्धा प्रश्न वारंवार विचारला जातो. प्रश्न क्रमांक 24, राम राजा झाला या वाक्यातील राजा या शब्दाचे कार्य कोणते? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, पूरक. हे सुद्धा मी आपल्या सिरीजमध्ये सांगितलेले आहेत, एकदा चेक करा. प्रश्न क्रमांक 25, मुलांनी खरे बोलावे यात क्रियापदाचे रूप कोणते? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, वरीलपैकी नाही. याचं बरोबर उत्तर आहे ते विद्यार्थी आहे. तर आत्ता आपले मराठीचे जे काही क्वेश्चन सेट होता तो झालेला आहे. आता पुढील 25 प्रश्न जे आहेत ते बुद्धिमत्ता आणि गणिताचे आहेत. प्रश्न क्रमांक 26,
प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 17. प्रश्न क्रमांक 27चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 81. प्रश्न क्रमांक 28 ABXYDEUVGHRSचं जो पुढचा शब्द आहे तर त्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे या सिरीजचं ते ऑप्शन नंबर सी आहे JKPQ. मी वारंवार सांगते तुम्हाला की ह्या खुणांकडे लक्ष देऊ नका, कारण की हे विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये केलेले त्या चुकूसुद्धा शकतात. प्रश्न क्रमांक 29 ADIP तर पुढचा जो सिरीज आहे ती आहे, तर त्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे Y. प्रश्न क्रमांक 30चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे 1 2 3 4 3 2 1. हा सुद्धा वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 31 डोळा, चष्मा, कान, तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे श्रवण यंत्र. ज्याप्रमाणे दृष्टीदोष सुधारण्यासाठी चष्मा वापरतात त्याचप्रमाणे ऐकण्याच्या दोषासाठी कानाचे यंत्र वापरले जाते. जर याचं संपूर्ण विश्लेषण बघायचं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 32 पाणी, लिटर, तर कापड बरोबर काय? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे मीटर. प्रश्न क्रमांक 33 गटात न बसणारा शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे आयुर्वेद. प्रश्न क्रमांक 34 जर MTEL बरोबर 50 तर YZNP बरोबर किती? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे 81. प्रश्न क्रमांक 35 घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, हत्तीला बैल म्हटले, वाघाला सिंह म्हटले, तर शिंगे असणारा प्राणी कोणता? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे सिंह. प्रश्न क्रमांक 36 राम उत्तरेकडे 4 किलोमीटर अंतर चालत गेला व नंतर उजवीकडे वळून पुन्हा 3 किलोमीटर चालत गेला, तर मूळच्या ठिकाणापासून तो किती अंतरावर राहील? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 5 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 37 1 जानेवारी 2018ला सोमवार होता, तर 30 जून 2018ला कोणता वार असेल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे शनिवार. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी चुकीची तारीख कोणती? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 29 फेब्रुवारी 1996. तुम्ही सगळेजण म्हणू शकतात की हे चुकीचं आहे, पण मुळात 1996 हे लीप वर्ष आहे, त्यामुळे ही तारीख बरोबर आहे. पर्यायामध्ये जर 29 फेब्रुवारी 2017 किंवा 31 नोव्हेंबर असे काही असल्यास तर ते उत्तर चुकीचे ठरले असते. प्रश्न क्रमांक 39 ऑक्टोबर महिन्याच्या 31 तारखेला रविवार होता, तर त्या महिन्यात एकूण किती रविवार येतील? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी 5. प्रश्न क्रमांक 40 रांगेत सीता समोरून 10वी व मागून 7वी आहे, तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 16. प्रश्न क्रमांक 41 एका रांगेत मोनिका समोरून 10वी व मागून 8वी, आरती रांगेच्या मध्यभागी असल्यास तिचा रांगेतील क्रमांक कितवा? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 9वा. प्रश्न क्रमांक 42 जर इंग्रजी वर्णमाला उलट्या क्रमाने लिहिली तर खालीलपैकी कोणते अक्षर डावीकडून 14वे अक्षर असेल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे एन. प्रश्न क्रमांक 43 2:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांमधील कोण किती अंशाचा असेल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे 105 अंश. प्रश्न क्रमांक 44 राधिकाच्या मामाचा मुलगा आनंद आहे, तर आनंदची आई राधिकाची कोण असेल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे मामी. प्रश्न क्रमांक 45 घड्याळात 10 वाजून 10 वाजल्यास आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 1 वाजून 50 मिनिट. आरशातील वेळ काढण्यासाठी दिलेली वेळ 11.60 मधून वजा करावी. प्रश्न क्रमांक 46 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ डॅश असतो? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 5 वर्ष. प्रश्न क्रमांक 47 पंचायत राज हा विषय डॅशमध्ये समाविष्ट आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे राज्यसूची. प्रश्न क्रमांक 48 मानस राष्ट्रीय उद्यान याचा काही भाग भारतातील आसाम राज्यात येतो, त्याचा इतर भाग हा दुसऱ्या कोणत्या देशात येतो? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे भूतान. प्रश्न क्रमांक 49 पारसी नवीन वर्ष म्हणजे काय? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे नवरोज. आजचा जो पेपर झालेला आहे 3 मे 2026 रोजी गोंदियाचे विश्लेषण, तर सुरुवातीचे 50 प्रश्न तरी देखील आत्तापर्यंत सोपे आहेत, म्हणजे आजचा पेपर हा सोपा होता. गोंदिया जिल्ह्याची मेरिट हाय लागू शकते.
प्रश्न क्रमांक 50, 5 ते 101 दरम्यान असणाऱ्या समसंख्या किती आहेत? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 51. प्रश्न क्रमांक 51, भिल्लांचा उठाव डॅश येथे झाला? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे खानदेश. प्रश्न क्रमांक 52, विवेकानंद स्मारक शिला कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे कन्याकुमारी. प्रश्न क्रमांक 53, शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली? ऑप्शन नंबर सी रवींद्रनाथ टागोर यांनी. हा सुद्धा आपल्या सिरीजमध्ये प्रश्न घेतला होता आणि तो सुद्धा आलेला आहे. प्रश्न क्रमांक 54, कृष्णाकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 55, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे कार्य डॅश यांनी केले? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे कर्मवीर भाऊराव पाटील. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला फॉलो करा, आपण डेली अशी सिरीज घेतो. प्रश्न क्रमांक 56, कार्ल मार्क्स हा मूळ कोणत्या देशातील विचारवंत आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे जर्मनी. हा सुद्धा देखील वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे पोलीस भरती 2026 मध्ये. प्रश्न क्रमांक 57, उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए सोलापूर. प्रश्न क्रमांक 58, पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन नंबर डी नागपूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 59, कोकणातील नद्या डॅश वाहिनी आहेत? ऑप्शन ए पश्चिम वाहिनी आहेत. प्रश्न क्रमांक 60, गोंदिया जिल्ह्यातील अभयारण्याचे नाव काय आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी नागझिरा. प्रश्न क्रमांक 51, मांजरा पठार कुठल्या भागात आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मराठवाडा. प्रश्न क्रमांक 62, भित्तिका प्रामुख्याने कोणत्या कर्बोदकापासून बनलेल्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे प्रश्न क्रमांक 63, नोएडा हे औद्योगिक शहर कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 64, घुमर हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक 65, इराण या देशाची राजधानी कोणती? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी तेहरान. हा प्रश्न 2026 मध्ये वारंवार विचारलेला आहे आणि आणखी भरपूर स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 66, वाळवीच्या नियंत्रणासाठी डॅश हे प्रभावी कीटकनाशक आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे क्लोरोपायरिफॉस. प्रश्न क्रमांक 67, बेंजामिन नेतन्याहू हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इस्रायल. प्रश्न क्रमांक 68, सावलकोट जलविद्युत प्रकल्प हे कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे चिनाब. प्रश्न क्रमांक 59, ऑपरेशन गजब लील हक हे कोणत्या देशाविरुद्ध सुरू आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे इराण. प्रश्न क्रमांक 70, प्रसिद्ध शिवचरित्रकार डॉक्टर जयसिंग पवार यांचे नुकतेच निधन झाले. ते मूळचे कोणत्या जिल्ह्याचे होते? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 71, 1991 ची नरसिंहम समिती कशाशी संबंधित होती? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी बँकेची वित्तीय व्यवस्था. प्रश्न क्रमांक 72, खालील करांपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर नाही? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी विक्री कर. हा अप्रत्यक्ष कर आहे. प्रश्न क्रमांक 73, मधुमेह कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे इन्शुलिन. प्रश्न क्रमांक 74, पित्त हे डॅश अवयवात तयार होते? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी यकृत लिव्हर. प्रश्न क्रमांक 75, बिटकॉइन या आभासी डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सातोशी नाकामोटो. प्रश्न क्रमांक 76चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 441. प्रश्न क्रमांक 77, 40 ते 60 पर्यंत अशा एकूण किती मूळ संख्या आहेत ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली असता पुन्हा एकदा मूळ संख्याच मिळते? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे एकही नाही. प्रश्न क्रमांक 78, 153 ही त्रिकोणी संख्या आहे तर तिचा पाया किती? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 17. प्रश्न क्रमांक 79चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे -2186. प्रश्न क्रमांक 80चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे
हे जे प्रश्न आहे गणिताचे मी संपूर्ण विश्लेषण घेत नाही, कारण आपल्या चॅनलला फक्त मराठी जी के करंट अफेअर्सचे व्हिडिओ असतात. तरी देखील मी तुम्हाला हे ॲन्सर की म्हणून एक बरोबर उत्तरं आहेत, हे तुम्ही तुमचा स्कोअर चेक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला किती मार्क पडले. प्रश्न क्रमांक 81, खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने भाग जाईल? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 7434. प्रश्न क्रमांक 82, दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे. मसावी 12 असल्यास लसावी किती? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 180. प्रश्न क्रमांक 83, दोन रेल्वे गाड्यांचा वेग अनुक्रमे 42 किलोमीटर/अवर व 34 किलोमीटर/अवर आहे. त्या गाड्या एकमेकांच्या दिशेने धावत असून त्या परस्परांना 54 सेकंदात ओलांडतात. जर एका गाडीची लांबी 720 मीटर असेल तर दुसऱ्या गाडीची लांबी काढा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 420 मीटर. प्रश्न क्रमांक 84चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर, खरं तर इथे ऑप्शनमध्ये उत्तर नाही आहे, जे की बरोबर उत्तर आहे ते आपलं 420.33 बरोबर उत्तर आहे. याचा तुम्हाला इथे 1 मार्क भेटून जाईल, कारण की इथे प्रिंट मिस्टेक आहे. प्रश्न क्रमांक 85, एक हौद एका नळाने 18 तासात पूर्णपणे भरतो. जर हौदाचा नळ फक्त 4 तास चालला तर किती टक्के टाकी रिकामी राहील? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 77.77%. प्रश्न क्रमांक 86, एका क्रिकेटपटूने 4 डावात अनुक्रमे 72, 76, 106 व 44 अशा धावा केल्या तर त्याची 4 डावांची सरासरी किती? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 74.5. प्रश्न क्रमांक 87, 9 हरिणांचे सरासरी वजन 45.3 किलोग्रॅम आहे. तर सर्व हरिणांचे मिळून एकूण वजन किती? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 407.7 किलोग्रॅम. प्रश्न क्रमांक 88, 30 ते 60 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 44.42. थोडं इग्नोर करा, कारण की विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये हे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहे. जे की खुणा केलेलं आहे ते बरोबरच आहे असे नाही, मी जे तोंडी सांगेल ते बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 89, 960 मीटर लांबीची रेल्वे ताशी 60 किलोमीटर/अवर वेगाने जातात. एका उभ्या खांबास किती वेळात ओलांडेल? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 57.6 सेकंद. प्रश्न क्रमांक 90, 1200चे 25% म्हणजे किती? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 300. प्रश्न क्रमांक 91, अशोकला 10वीच्या परीक्षेत 700 गुणांपैकी 575 गुण मिळाले, म्हणजे त्याला किती टक्के गुण मिळाले? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 82.14. प्रश्न क्रमांक 92, अनिलने 9,200ला खरेदी केलेला TV 11,500ला विकला तर शेकडा नफा किती? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 25%. प्रश्न क्रमांक 93, 3 संख्यांचा गुणोत्तर 8.3.4 आहे व त्या सर्व संख्यांची बेरीज 195 आहे. तर सर्वात लहान संख्येचा वर्ग किती? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1521. हे अतिशय सोपे प्रश्न आलेले आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये. याचा नक्की कट ऑफ हाय लागणार आहे मेरिट. प्रश्न क्रमांक 94, 5 आंबे 125 रुपयाला मिळतात तर 9 आंबे किती रुपयाला मिळतील? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 225. प्रश्न क्रमांक 95, 4 बहिणींच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4x9.4.3 आहे आणि त्यांच्या आजच्या वयांची बेरीज 154 वर्ष आहे. तर लहान व मोठ्या बहिणीच्या वयातील फरक सांगा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 42 वर्षे. प्रश्न क्रमांक 96चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 2304 रुपये. प्रश्न क्रमांक 97चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 3009 मीटर. प्रश्न क्रमांक 98, लसावी 510 व मसावी 34 असल्यास लहान संख्या सांगा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 102. प्रश्न क्रमांक 99चं जे बरोबर उत्तर आहे ते 1000 रुपये आहे ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 100चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे 4.19328. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण SRPF गट क्रमांक 15 गोंदियाचं जे काही विश्लेषण आहे 3 मे 2026 रोजी जो पेपर झालेला आहे त्या पेपरचे संपूर्ण विश्लेषण बघितलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ सिरीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असेल तर फॉलो करून ठेवा. हे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे आणि फायद्याचे आहेत. 2026मध्ये जी की ऑक्टोबर-नोव्हेंबरला पण भरती येणार आहे त्यासाठी अतिशय महत्त्वाचे आणि वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहे आणि आपण आपल्या चॅनलला प्रत्येक सिरीज घेतो. एकदा चॅनलला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.